केटीवेअर प्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपांना उत्तर, निष्पक्ष मोजणी करा, सत्य समोर येईल, संबंधित शेतकऱ्याची भूमिका. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. जायखेडा येथील केटीवेअर बंधाऱ्यावरील कथित अतिक्रमण प्रकरणात आता संबंधित शेतकऱ्याने प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी काही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल करत अतिक्रमणाचे आरोप केले होते. मात्र संबंधित शेतकऱ्याने हे आरोप फेटाळून लावत निष्पक्ष शासकीय मोजणीची मागणी केली आहे. माध्यमांशी बोलताना संबंधित शेतकरी म्हणाले, जर शासकीय मोजणीत नाल्यात माझ्याकडून अतिक्रमण झाल्याचे सिद्ध झाले तर ते अतिक्रमण मी माझ्या स्वखर्चाने तात्काळ काढून देण्यास पूर्णपणे तयार आहे. मात्र केवळ माझ्याच जागेची नव्हे तर शासकीय नकाशे आणि अधिकृत अभिलेखांच्या आधारे संपूर्ण नाल्याची मोजणी करून तो पूर्ववत करण्यात यावा. तसेच पूर्व किंवा पश्चिम कोणत्याही बाजूने मोजणी सुरू करून अतिक्रमण हटविताना माझ्या 7-12 क्षेत्रात अतिक्रमण आढळल्यास तेही काढून देण्यास माझी कोणतीही हरकत नाही, असा दावा त्यांनी केला. नमस्कार, मी उमेश मोरे, मुख्य संपादक 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. 2 दिवसापूर्वी जायखेडा येथील केटीवेअर प्रकरणात अतिक्रमण करण्याचा जो आरोप करण्यात आला होता त्या प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. ज्या शेतकऱ्यावर आरोप करण्यात आले होते त्यांनी ते सर्व आरोप फेटाळत आता आपला युक्तिवाद त्या वृत्तमाध्यमांसमोर मांडणार आहेत. नेमकं काय प्रकरण आहे पाहूया या ग्राउंड रिपोर्टमधनं. परवा 327, 328 गट क्रमांकावर जो आरोप झाला होता त्यापैकी त्या गट क्रमांकाची मोजणी झालेली आहे आणि हद्दखुणा झालेल्या आहेत. त्यात समोर केटीवेअर 332 वर केटीवेअर आहे आणि त्या केटीवेअर वाल्यांनी मोबदला घेऊन तरी सुद्धा त्यांनी मुरुम आणि माती टाकून किंवा आता मुरुम टाकून भर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी त्याविषयी सर्व विहिरींना पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे आणि तरी सरकारने यावर दखल घेऊन सर्व नाल्याची मोजणी करून अतिक्रमण काढण्यात यावे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे. ते नाल्याचे अतिक्रमण व सर्व मोजणी करून केटीवेअर व नाल्याचे अतिक्रमण काढण्यात यावे ही माझी विनंती आहे. जर प्रशासनाने मोजणी नाल्याची पूर्ण मोजणी करून आणि अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली तर माझं जर नाल्यात काही किंवा याच्यात केटीवेअर मध्ये काही अतिक्रमण असेल ते मी स्वखर्चाने काढून घ्यायला तयार आहे. आणि नाला अरुंद झाल्यामुळे सर्व विहिरींचा व येण्या जाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या नाल्याची रुंदी 29 मीटर अंदाजे गव्हर्नमेंटची आहे, पण आज नाल्याची रुंदी फक्त 3.5 मीटर राहिलेली आहे काही ठिकाणी. आणि काही लोकांनी भरपूर तिथे अतिक्रमण करून पिकं काढण्याची सुरुवात केली आहे 10-12 वर्षापासून. ते अतिक्रमण काढण्यात यावं हे सरकारला आमची विनंती आहे. मी त्या विषयावर नाल्याच्या विषयावर प्रांत साहेबांकडे, तहसीलदार साहेबांकडे, पाटबंधारे खाते साहेब त्याचे आणि पंचायत आणि महसूल खात्याकडे तो अर्ज केलेला आहे. त्यांनी तो नाल्याची मोजणी करून अतिक्रमण काढावे आणि त्यांनी ते अतिक्रमण सुरुवात केल्यास माझे अतिक्रमण स्वखर्चाने जर असेल, तुमच्या याच्यात बसत असेल तर मी स्वखर्चाने काढायला तयार आहे. तरी माझ्यावर अन्याय होणार नाही अशी सरकारने दखल घ्यावी ही माझी विनंती आहे. माझी वाटणी याच लवणात रस्ता आहे माझावाला. लवणदारीच मला जावं लागतं. पहिले या लवणातून 2 ट्रका निघायच्या, आज रोजी बैलगाडा सुद्धा निघत नाहीये. पहिले या लवणाची जे पाण्याची वहिवाट आहे ती दाबली गेलेली आहे, म्हणून पाणी मोकळं चोकळं निघत नाही या वहिवाटातून, म्हणून लवण कोरला गेलेला आहे. कोरल्या गेल्यानंतर पाणी अतिक्रम झाल्यामुळे पाणी निघत नाही या लवणातून. आणि नुसता रस्ताच नको आम्हाला, केटीवेअर पण मोठं झालं पाहिजे आमचं वालं, ही समस्या आमची. आणि आम्हाला रस्ता पहिले आम्हाला काढून द्यायला पाहिजे यांनी. आम्हाला इथून पर्यायी मार्गच नाहीये, याच लवणातून आमचा मार्ग आहे. सरकारने आम्हाला पर्यायी मार्ग द्यावा आमची इच्छा आहे त्यांच्याकडे. दरम्यान या प्रकरणात तक्रारदार शेतकऱ्यांची बाजू आणि संबंधित शेतकऱ्यांची भूमिका आता समोर आली असून अंतिम वस्तुस्थिती प्रशासनाच्या अधिकृत मोजणी व चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. कॅमेरामनसह मुख्य संपादक उमेश मोरे, जायखेडा सटाणा. 24x7 न्यूज रिपोर्ट.